एकजुटीचा कामगार एकजुटीचा राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागानं नोंदणीकृत माथाडी कामगारांच्या संदर्भात काढलेल्या नवीन अध्यादेशाचा विरोध करण्यासाठी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील नोंदणीकृत माथाडी कामगारांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। अन्न नागरी पुरवठा विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी माथाडी कामगारांसंदर्भात अन्यायकारक अध्यादेश काढला असून या शासन निर्णयामुळे नोंदणीकृत माथाडी कामगारांवर बेरोजगारीची वेळ येणार असल्याचं या कामगारांचं म्हणणं आहे। शासनानं आपला आदेश मागे घेऊन नोंदणीकृत माथाडी कामगारांच्या माध्यमातून काम करून घ्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। नमस्कार, माझं नाव मिनीनाथ डोळस। मी अहिल्यानगर माथाडी मंडळामध्ये नोंदणीकृत माथाडी कामगार म्हणून काम करतो। आज या ठिकाणी माझ्याबरोबर बसलेले सर्व हे नोंदणीकृत माथाडी कामगार आहेत। महाराष्ट्र शासनाने अन्न नागरी पुरवठा विभागानं सध्याचे जे मंत्री आहेत आपले छगनराव भुजबळ पाटील यांनी 21 एप्रिल आणि 24 एप्रिलला एक GR काढला। या GRच्या अनुषंगाने आम्ही आता सध्या जे कार्यरत काम करतोय धान्य गोडाऊनला, ते कामं आमचे टप्प्याटप्प्याने 100% काढून घेतले जाणार आहेत। हा अन्याय केवळ एका तालुक्याला किंवा एका जिल्ह्याला नसून पूर्ण राज्यावरती लागू होणार आहे। या पूर्ण राज्यामध्ये माझ्याप्रमाणे माथाडी कामगारांचं काम करणारे जवळपास 20 ते 25 हजार कामगार काम करतात। माथाडी कायदा अधिनियम 1969 नुसार याच शासनाने आम्हाला माथाडी कायद्याअंतर्गत आमच्या कामाचं संरक्षण दिलेलं आहे। असं असूनही या GR मध्ये त्या संरक्षणाला पूर्णपणे पायदळी घातलेलं आहे आणि यामुळे आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना या बेरोजगारीतून निर्माण होणाऱ्या समस्यांना इथून पुढे तोंड द्यायचं आहे। आमची या सर्व माथाडी कामगारांच्या वतीनं शासनाला एकच विनंती आहे की आम्हाला पूर्ण वेळ आमचं काम आम्हालाच देण्यात यावं। बाहेरील राज्यातील किंवा खाजगी व्यक्तींकडून हे काम करून घेऊ नये ही त्यांना कळकळीची विनंती आहे। या सर्व माथाडी कामगारांच्या वतीनं शासनाने लवकरात लवकर याबद्दल सकारात्मक धोरण घ्यावं ही त्यांना नम्र विनंती आहे।